नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. 1 फेब्रुवारी नंतर कांदा बाजारामध्ये 3,000 रुपयापर्यंत वाढ होणार. राज्यात कांदा बाजारभाव 3,000 रुपये प्रति क्विंटल होणार. काय होणार आहे? 1 फेब्रुवारी नंतर राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये आवक जी आहे ती मोठ्या प्रमाणात घटलेली आहे. या परिस्थितीनुसार आता इथून पुढे कांदा बाजारभाव कसा असणार हे बघणं गरजेचं आहे. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर राज्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये कांदा बाजारामध्ये शेतकऱ्यांना निराशाजनक बाजारभाव मिळालेला आहे. परंतु आता फेब्रुवारी महिना सुरू होणार आहे आणि 1 फेब्रुवारी पासून राज्यात कांद्याचा बाजारभाव कसा असणार आहे. महत्वाचे जे मार्केट आहे पिंपळगाव बसंत कांदा मार्केट, लासलगाव कांदा मार्केट, अहिल्यानगर पारनेर कांदा मार्केट, संगमेर कांदा मार्केट, पुणे मोशी पुणे मांजरी कांदा मार्केट, जुन्नर ओतूर आळेफाटा कांदा मार्केट, सोलापूर कांदा मार्केट, मुंबई पनवेल कांदा मार्केट, या सर्व कांदा मार्केटमध्ये 1 फेब्रुवारी पासून मोठ्या प्रमाणात कांद्याची वाढ होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे जे परराज्य आहे याच्यामध्ये मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, राजस्थान असेल, या राज्यांमध्ये कांद्याची आवक घटलेली आहे. याचा फायदा राज्यातील महाराष्ट्र राज्यातील कांद्याला होणार आहे आणि महाराष्ट्र राज्यातून जो काही कांदा निर्यात होणार, आयात होणार आहे, याचं सर्व गणित सुद्धा आता बिघडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. जानेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याला निराशा मिळाली होती, शेतकरी वर्ग नाराज झालेला होता. परंतु आता फेब्रुवारी महिन्यामध्ये कांद्याची बाजारभाव तेजीत येणार आहे असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. सरासरी कांद्याचा दर जर बघितला तर 10 ते 20-25 रुपयापर्यंत, क्वचित काही ठिकाणी 30 पर्यंत सध्याचा कांद्याचा दर आहे. परंतु फेब्रुवारी महिन्यामध्ये 25 ते 30 रुपयापर्यंत कांदा बाजारभाव जाण्याची शक्यता आपल्याला वर्तवलेली आहे. आता मग खरंच कांदा बाजारभाव 20-25 रुपयापर्यंत, 30 रुपयापर्यंत जाणार का? याच्या मागे काय आहे सत्य हे आपण जाणून घेऊया. पहिलं जर आपण बघितलं तर सध्या लाल कांद्याचा सीझन चालू आहे. कारण का लाल कांदा हा जास्त स्टॉक करता येत नाही, त्यामुळे लाल कांदा शेतकऱ्यांना मार्केटमध्ये उतरवणं गरजेचं आहे. परंतु आपण जर विचार केला, भरपूर दिवसापासून कांद्याचे बाजारभाव तेजीत आलेले होते. जानेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यामुळे बाजारभाव स्थिरावलेले होते. आता व्यापारी वर्गाचं म्हणण्यानुसार फेब्रुवारीमध्ये मोठ्या प्रमाणात आवक घटणार आहे. कारण फेब्रुवारीमध्ये उन्हाळ कांदा चालू होतो आणि उन्हाळ कांदा बऱ्यापैकी शेतकरी स्टॉक करू शकतात. त्यांच्याकडे चाळी अवेलेबल असतात किंवा व्यापारी सुद्धा उन्हाळ कांदा मार्केटमध्ये लवकरात लवकर आणत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये भारताची निर्यात बघता सर्वाधिक निर्यात जी आहे बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका या 3 देशांना निर्यात आहे. सध्याचा दराचा विचार जर केला तर महाराष्ट्रामध्ये सध्याचा दर 20, 25, 30 रुपयापर्यंत सध्याचा कांदा मार्केटचा दर आपल्याला पाहायला मिळतो. परंतु इतर काही कारणांचा विचार करता आयात निर्यात असेल, बांगलादेशचं धोरण असेल, श्रीलंका धोरण असेल, त्याचबरोबर मलेशिया, अफगाणिस्तान या देशांमध्ये जर कांदा निर्यातीचं धोरण बघितलं तर इथून पुढे कांदा हा 100% तेजीत येताना दिसणार आहे. पहिल्यांदा यावर्षी लाल कांदा हा मोठ्या प्रमाणात आपले नुकसान झाल्याचं शेतकऱ्यांना पाहायला मिळालं. त्यानंतर आता इथून पुढचा बांगलादेश निर्यात असेल, त्याचप्रमाणे श्रीलंका निर्यात असेल, त्याचप्रमाणे परराज्यांमध्ये जी काही निर्यात असेल, या सर्वांचा विचार करता कमीत कमी कांदा 30-35 रुपयापर्यंत जाण्याची शक्यता फेब्रुवारी महिन्यामध्ये नाकारता येणार नाही. सध्याचा दराचा विचार केला तर सध्याचा दर हा कमी आहे. पुढील काही दिवसांमध्ये महत्वाचे मार्केट लासलगाव असेल, पिंपळगाव बसंत कांदा मार्केट असेल, त्याचबरोबर मालेगाव कांदा मार्केट असेल, चांदोड कांदा मार्केट असेल, सर्व मार्केटमध्ये कांदा 30, 35, 40 रुपयापर्यंत जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेट आपण रोजच्या रोज चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो. व्हिडिओ आपणास आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारभाव हा मोठ्या प्रमाणात तेजीत येणार आहे. कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेट, कांदा बाजाराचे डेली अपडेट्स चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. कांदा बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला तेजीत येताना पाहायला मिळणार आहे. कांदा मार्केटच्या सविस्तर विश्लेषणासाठी चॅनल लाईक करा आणि आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा. खरंच कांदा 30-35 रुपये होणार का? आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून कळवा, जेणेकरून आम्हाला आपल्या परिसरातील सध्याचा कांद्याचा बाजारभावाचा अंदाज घेता येईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.